नमस्ते, मेमन फास्ट न्यूज में आप सभी का फिर से एक बार स्वागत है। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा, आता भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात आणि प्रशासनाच्या कथित मनमानी कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे। मनसे पदाधिकाऱ्यांनी आज थेट महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या केबिनबाहेर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाला जाब विचारला। जोपर्यंत नागरिकांना न्याय मिळत नाही आणि संबंधित प्रश्नांवर ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा मनसेने दिला आहे। वसई शहरासह महानगरपालिका हद्दीत सार्वजनिक जागांचा गैरवापर, अनधिकृत बांधकामे आणि बेकायदेशीर फेरीवाल्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे। याविरोधात आज मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पालिका मुख्यालय गाठत अधिकाऱ्यांच्या केबिनबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले। मनसेच्या आरोपानुसार काही काळापूर्वी प्रशासनाने ज्या ठिकाणची खाऊगल्ली हटवली होती त्याच ठिकाणी आता नव्याने टेंडर काढून गटारांवरून कंटेनर उभारण्याचा आणि त्या जागांचे व्यावसायिक वाटप करण्याचा प्रयत्न सुरू आहे। महानगरपालिकेकडे इतर जागा नसल्यामुळे आता गटारांवरही व्यावसायिक प्रकल्प राबवले जात आहेत का, असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला। सर, आपलं नाव? मी सुजित आग्रे, वसई शहर सचिव। सर, हे जे आपले आयोगाकडून तुम्ही आंदोलन आणलं, कशासाठी आणलंय? कसं आहे, काही दिवसापूर्वी महानगरपालिकेने एक नोटीस काढली होती। ती नोटीस तुम्हाला दाखवतो मी। या नोटीस मध्ये असं लिहिलंय की चिमाजी आप्पा मैदानाच्या समोर जे स्लॅब आहे, हा स्लॅब अत्यंत धोकादायक आहे आणि त्या ठिकाणी असलेली खाऊगल्ली ही या लोकांनी ही नोटीस लावल्यानंतर काढण्यात आली आणि त्यानंतर आज जे बघतोय त्या ठिकाणी स्ट्रक्चर ऑडिट जे केलं त्या लोकांनी की बाबा हे धोकादायक आहे, मग त्या ठिकाणी तुम्ही नवीन कंटेनर आणून का लावताय? म्हणजे याचा अर्थ कुठेतरी महानगरपालिका जे आहे ते या ठिकाणी म्हणजे खाऊगल्ली हटवून त्या ठिकाणी स्वतः जागा विकून टाकते। म्हणजे याचा अर्थ की गटार पण आज हे लोक सोडत नाही, गटार सुद्धा विकायला काढले त्या लोकांनी। तर माझी एक विनंती आहे, मी या लोकांना विनंती केली चांगली की 8 तारखेला विनंती केली की हे जे गटारावरती जे तुम्ही कंटेनर लावले ते लवकर काढा, कारण त्या ठिकाणी एक अभ्यासिका सुद्धा आहे आणि त्या अभ्यासिका सुद्धा आम्ही जाऊन चेक केलं, त्या ठिकाणी पूर्ण अख्खा गंज लागलेला खाली आणि ती कधीही खाली पडेल। आम्ही त्यांना ते सुद्धा सांगितलं, ते सुद्धा निदर्शन आणलं आम्ही त्यांच्या। पण हे लोक बोलतात ना की गेंड्याच्या कातडी घालून आलेले अधिकारी, हे लोक आज ह्याच्याकडे दुर्लक्ष करतात, कारण ह्या ठिकाणी खरंच म्हणजे बघायला गेलं तर खूप मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे। तर त्यासाठी आम्ही हे आंदोलन करतोय। तसंच आम्ही यांच्याकडे अजून एक मुद्दा मांडला होता की डीमार्ट असेल किंवा दुसऱ्या संस्कृती बिल्डिंगच्या समोर जी खाऊगल्ली आहे, ही खाऊगल्ली सुद्धा प्रांतची जी जागा आहे त्या प्रांतच्या जागामध्ये ही खाऊगल्ली त्याने उभी केली आणि त्याला सुद्धा या लोकांनी परवानगी दिलेली आहे। मला कळत नाही हे कुठे कुठे हे लोक पैसे काढायचे बघणार। आज हे लोक आज पाचू बंदर साईडला ज्या ठिकाणी बांगलादेशी लोक आहेत, हे बांगलादेशी लोक सुद्धा त्या ठिकाणी भंगार विकतात आणि ह्यांच्याकडे हे अधिकारी हप्ते खात आहेत। मला कळत नाही नक्की महानगरपालिका करते काय, का डोळेझाक करते? यासाठी आम्ही हे आंदोलन करतोय आणि जर या लोकांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं तर हे आंदोलन तीव्र होईल आणि त्याला सर्वोच्च जबाबदारी अधिकारी असतील। काय सांगणार तुम्ही आज जे आंदोलन केलंय वसई आयोगामध्ये, महानगरपालिका आयोगामध्ये, त्याच्याबद्दल काय सांगणार? आपण आता आमच्या पदाधिकाऱ्यांना आपल्याला सांगितलं आहे माहिती, परंतु मी एक गोष्ट बोलू इच्छितो की ज्या ठिकाणी खाऊ गल्ली होती ती तुम्ही हटवली काही कारणास्तव, मग आता तुम्ही काय दुसरे टेंडर काढलेत का की त्या ठिकाणी कंटेनर टाकलेत? म्हणजे आता पुन्हा दुसरं टेंडर काढून त्या गटारावरती कंटेनर टाकायचे आणि त्यांचे विकले जायचे, एवढंच कामधंदा उरलेत का आता महानगरपालिकेला? आता मला वाटतं सगळ्या जागा संपलेल्या आहेत महानगरपालिकेकडे, त्याच्यामुळे आता गटार त्यांनी टार्गेट केलेत, गटारांवरती कंटेनर टाका आणि लिगली एकामेकाला जागा विका, हेच विषय फक्त उरलेले आहेत। आणि महानगरपालिका याच्यातूनच फक्त स्वतःचे पोट भरतायत। नागरिकांना होणाऱ्या त्रासावर त्यांचं लक्ष आहे का? नाही आहे। आणि ज्या ठिकाणी खरंच कारवाई करायला पाहिजे अशा गोष्टीत कुठेच कारवाई होत नाहीये। फक्त असंच नाही की सगळ्याच महानगरपालिकेमधून इथे असेल, वसई विरारमध्ये खूप ठिकाणी असेच प्रश्न झालेले आहेत। मला वाटतं काही वेळाआधी नालासोपाऱ्याच्या ठिकाणी
महानगरपालिकेमार्फत पोलीस चौकीवरती कारवाई करायला जातात, परंतु या ठिकाणी इतर फेरीवाले असतील, अनधिकृत बांधकाम असतील, या गोष्टीवर कारवाई का नाही होत? ज्या ठिकाणी लोकांच्या उपयोगी गोष्टी आहेत त्या ठिकाणी तुम्ही पहिले कारवाई करायला जाता, मग अशा ठिकाणी कारवाई का होत नाहीये? का याच्यातून मलाही भेटत नाहीये का महानगरपालिकेला? अशा गोष्टी आहेत का? मग यासाठी आम्ही आजचा हा जो मोर्चा घेतलेला आहे आणि आम्ही फक्त आज ठिय्या आंदोलन केलेलं आहे त्यांच्या केबिनच्या बाहेर. जर का आमच्या या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण नाही झाल्या तर आमची याच्या पुढची दिशा अजून कठोर असेल. महाराष्ट्र नवनिर्माण